एक पेटलेला पर्वत असून यात पृथ्वीच्या खोलपर्यंत जाणारे एक मोठे छिद्र असते. आता काय तर ज्वालामुखी उतारा कशाविषयी आहे? ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजेच काय? एक पेटलेला पर्वत. आणि काय असतं याच्यात? पृथ्वीच्या खोलपर्यंत जाणारे मोठे छिद्र. हे महत्व लक्षात ठेवा. या मोठ्या छिद्राला मुख्य विवर असे म्हणतात. मोठे छिद्र म्हणजेच मुख्य विवर. एकदा ज्वालामुखी कधी कधी शतकांपर्यंत शांत राहून अचानक सक्रिय होतो. शांत होतो दिसत नाही. शतकानंतर म्हणजे 100 वर्षानंतर, हे लक्षात ठेवा, 100 वर्षानंतर तो अचानक सक्रिय होतो म्हणजे बाहेर येतो त्या छिद्रातून. याला ज्वालामुखीचा स्फोट म्हणतात. ज्वालामुखीचा स्फोट म्हणजे 100 वर्षे शांत राहून तो अचानक सक्रिय होतो. आणि काय काय येते बघा, राख येते, धूळ येते, गॅस आणि वाफ. हे गोल करून ठेवा. यांचे मोठे डग. अधिक काय असतंय? आवाज पण मोठा असतो. ज्वालामुखीच्या मुख्य विवरातून बाहेर पडतात. मुख्य म्हणजे तोंड. तिथे बघा मुख्य विवर, छिद्राचंच नाव आहे. त्यातून बाहेर पडतात. काही वेळाने वितळलेला तप्त पाषाण शिळा ज्वाला लावारस. काही वेळाने वितळलेला तप्त पाषाण शिळा, ज्याला लावारस म्हणतात. लावारस म्हणजे काय? पाषाण शिळा रस म्हणजे दगडाचा रस पर्वतावरून खाली वाहू लागतो. असे हे कित्येक दिवस किंवा आठवड्यापर्यंत सुरू राहते. किती दिवस राहते? कित्येक दिवस किंवा आठवड्यापर्यंत. नंतर ज्वालामुखी पुन्हा सुप्त अवस्थेत जातो. सुप्त अवस्थेत म्हणजे इथं जागृत झाला. इथं सुप्त म्हणजे झोपला, परत थंड झाला तो. त्याला नाव दिलं निजतो. निजणे म्हणजे माहित आहे ना, झोपणे. अनेक ज्वालामुखी समुद्राच्या नजीक असतात. नजीक म्हणजे जवळ. समानार्थी शब्द लक्षात ठेवा. ज्यामुळे द्वीपबेट तयार होते. उंच असतात ते जरा, त्यामुळे समुद्राच्या जवळ असतात ते. द्वीप म्हणजे काय? बेट. बेट बघितले ना आपण, चारी बाजूनं पाणी, हे तयार होतात. आता प्रश्न बघूया. नीट वाचला असेल, गोल करून ठेवला असेल तर डबल आपलं ते बघणं होतंय. त्यामुळे हे लक्षात हे होतंय बघा. लक्षात आलं. बघूया पुढे. ज्वालामुखीच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? तो रानातील वल्व्यासारखा असतो का? त्यातून राख, धूर ज्वालामुखी बाहेर पडतोय का? पडतोय. अनेक ज्वालामुखी समुद्राच्या नजीक असतात. बरोबर आहे. पृथ्वीच्या खोलवर जाणारे छिद्र असते. बरोबर आहे. पहिलं चूक आहे. पहिला पर्याय नंबर योग्य नाही म्हणजे चुकीचं हे आहे ना पर्याय. पुढे. जेव्हा ज्वालामुखीतून स्फोट होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? सुप्त म्हणजे झोपलेला. झोपलेला असतो का तो? नाही. निजलेला असतो का? नाही. मौन म्हणजे शांत असतो का? नाही. सक्रिय ज्वालामुखी असतो तो. पुढे. पर्वतावरून खाली वाहणारा ज्वालारस या अवस्थेत असतो. कसा असतोय तो? खाली वाहणारा घन असतो. घट असतो का? नाही. वायुरूप? नाही. कसा असतो बघा? वाफेच्या स्वरूपात असतो का तरल असतो? तरल म्हणजे तरंग ह्याचा असा वाहणारा असतो. बघा बाई त्याच्यात खाली वाहू लागतो. काय वाहतोय रे तो? वितळलेला असतोय आणि तो वाहू लागतोय म्हणजे पाण्यासारखा असतो. ठीक आहे. पुढे बघा रे. 14वा प्रश्न बघा. शांतचा विरुद्धार्थी काय? शांत म्हणजे झोपलेला आणि विरुद्ध काय? सक्रिय आहे. उतार्यासह हा शब्द वापरला. याचा अर्थ ह्याच्यासह, त्याच्यासह, सोबत. बरोबर आहे. कुठे आहे बघा ते सह? उतारात वापरलेला आहे बघा. ह्याच्यासह, कशासह? ढगासह, गॅसा, आवाजासह. बरोबर आहे काय? ठीक आहे. 5 प्रश्न आले. ठीक आहे. दुसरा उतार बघूया. काय करूया? पहिल्यांदा प्रश्न लिहून घेऊया. आता ही जरा पद्धत वेगळी करूया. काय वाचूया उतारा? कुठलं बरं पडतंय? प्रश्न लिहून काय प्रश्न उतारा मनपूर्वक वाचून बरं पडतंय. प्रश्न यायला वेळ नको. वाचूया उतारा. लाल बहादूर शास्त्री नाव आहे, त्याला गोल करून घ्यायचं. हे भारताचे दुसरे पंतप्रधान. ह्याला पण चौकोन करून घ्या. त्यांची गणना भारतातील श्रेष्ठ राजकारणात, गणना म्हणजे मोजले जातात ते किंवा त्यांना ठरवलं जातं श्रेष्ठ राजकारणात.
मात्र त्याच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी फार थोड्या लोकांना माहिती आहे. सुरुवातीच्या जीवनाविषयी म्हणजे आपलं तुमचं आता जीवन सुरू आहे बालपणाविषयी. स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवनात अनेक अडचणीवर मात केली. अडचणी कशासाठी आल्या त्यांना? शिक्षणात आल्या. त्याच्यावर त्यांनी मात करणे म्हणजे हरवले त्या अडचणींना. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोणतीही नोकरी केली नाही. शिक्षण झाल्यानंतर नोकरी लागते माणूस, पण त्यांनी केली नाही. त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचे होते. का केली नाही नोकरी का केली नाही? त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचे होते. लवकरच ते जननेता झाले. जन म्हणजे लोकांचा नेता झाले. 1964 साली ते भारताचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान कधी झाले? 1964. इथंच प्रत्येक वाक्याला प्रश्न तयार होतो का बघायचा, प्रश्न तयार करायचा आणि त्याच्या उत्तराला गोल करायचा. ते अत्यंत परिश्रम करणे, कष्ट करणे, परिश्रम करणारे होते. ते रोज किमान 18 तास काम करत. एका दिवसात तास किती? 24 पैकी 18 तास ते काम करत, म्हणजे भरपूर काम ते करत. आता उत्तर शोधूया. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे टिमटिम पंतप्रधान होते. कितवे? दुसरे म्हणजे इथं आता शब्द वेगळे आहेत बघा. प्रथम म्हणजे पहिले, द्वितीय म्हणजे दुसरे, तृतीय म्हणजे तिसरे, चतुर्थ म्हणजे चौथे. हे कार्डिनल नंबर आपल्याला माहिती पाहिजे. क्रमवाचक द्वितीय. गोल केल्यामुळे उत्तर लगेच गावतात बघा. एक प्रश्न वाचून परत उत्तर वाचायचा, दुसरा प्रश्न वाचून परत उत्तर वाचायचा. असं करायची गरज नाही एक गोल करून ठेवल्यामुळे. कळलं? आपल्या जीवनात ते अनेक काय केलं त्यांनी? जीवनात त्यांनी काय केलं? अडचणीवर गोल करून ठेवले का नाही? अडचणीला शरण गेले काय? ते मात केली. बघा पुढचा प्रश्न काय? आपल्या जीवनात त्यांनी अनेक काय केलं बघा? अडचणीवर मात केली. बरोबर आहे. ते टिमटिम नेता झाले. अगदी बरोबर आहे. झाले याचा भूतकाळ काय? सॉरी, झाली हा क्रियापदाचा काळ कोणता? कुठल्या काळातला आहे? घडून गेली घटना आहे, होणारी घटना आहे का चालू घटना आहे? ते शुद्धीताईचा काय? ते भूत आहे. भूत. कुणाचं? आता पूर्ण करणे बघा. पूर्ण करणे समानार्थी शब्द काय? सुरुवात करणे काय? नाही. सुरू ठेवणे काय? नाही. उघडणे का? नाही. संपवणे.